ऐश्वर्या आली होती? कॉंग्रॅच्युलेट. अरे का वाटत आपलं जुळलं? अरे ऐश्वर्या आहे रे ती. आदिल काय तू पण ती म्हणजे आपली ऐश्वर्या नाही का? आणि तिला म्हणजे असं तिचा गैरसमज झाला असेल. अरे हो. अरे काय असं का बघतोस तू? हे बघ आधी, तुला जाणवतंय का आता काय झालंय ते? हे बघ आदिल, मी ना असं तुझ्या डोळ्यात डोळे घालून असं बघू शकत नाहीये. हो म्हणजे ना असं रे, तुला बघितलं की असं धडधड म्हणजे ती वाढते रे धडधड माझी. नाही म्हणजे ऍक्च्युली आदिल, I'm falling for you. हो म्हणजे येस, I am falling for you. आदिल, आदिल, नंतर बोलायचं. हो काम आहे नाही का? ओके ठीक आहे मग. नंतर बोलूया मग. अरे वाह, खिचडी, क्या बात है. ते आज मंगळवार आहे ना, तर माझा उपास होता म्हणून केली होती. चालेल ना? अगं चालेल ना, काय पडेल. तुला हवं ते तू मोकळेपणाने करत जा, परवानगीची काही गरज नाही. ते माझी आई खूप भारी स्वयंपाक करते, मला तेवढा नाही जमत, पण तरी बघा. अरे मी टेस्ट करते ना, आता बघ तू. उत्तम, मस्त आली खिचडी. पण काय ग, तू फक्त स्वयंपाक वगैरे करतेस का नोकरी वगैरे पण करायची इच्छा आहे तुझी? शिकलीस ना तू, म्हणून विचारलं. आता यांनी परमिशन दिली तर करेन. परमिशन? तो नाही म्हणाला तरी करायचं. रोकडे असणार सतत फिरतीवर. तुझे मन रमायला पाहिजे ना, आणि संसारालाही थोडा हातभार लागेल. ओके नाही? हा माय बरोबर आहे तुमचं. आणि वेगळं घर घेतल्यावर तर खर्च पण वाढेल ना. हे वेगळं घर वगैरे काही नाही. आणि मलाही थोडा सासूरवास करण्याचा आनंद मिळू दे. माई, तुमच्यासारखा प्रेमळ सासूरवास ना प्रत्येक बाईला मिळायला पाहिजे बघा. अगं पण तेवढं कुठलं माझं नशीब. ही बोला सेंट मैत्रेयी.
आज काय विचार? अगं माही काय नाही, बाहेर चालली आहे कॅफेमध्ये ब्रेकफास्टला. अहो बाहेर कशाला, मी खिचडी केली आहे, ती खाऊन जा ना. खिचडी? ओ आज मंगळवार आहे का? हा एक मिनिट. हॅलो, सुप्रभात काकू, बोला. अगं सुप्रभात सुप्रभात. आज साबुदाण्याची खिचडी करते तुझ्यासाठी, येतेस ना? नाही, ऍक्च्युली खिचडी खाणं सोडलं मी. अगं सोडली म्हणजे? अगं मी हा साबुदाणा मी भांड्यातच करते तर सोडली म्हणजे तुला आवडते ना ग? नाही काकू, आवडत होती, आता नाही आवडत. आता नाही आवडत? बरं, म्हणजे आता खिचडी बनवून झाली की मग तुझ्यासाठी अजून काहीतरी एक वेगळं करते. ये पण हा घरी, मी वाट बघते तुझी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी येते थोड्या वेळाने. खाणार नाही मी काही, फक्त म्हणजे आता मी ब्रेकफास्ट मीटिंग साठीच बाहेर जाते ना, त्यामुळे. बरं बरं बरं, पण ये ग, नक्की ये हा, मी वाट बघते बाळा. ठेवते हा. ओके, बाय बाय. एक मिनिट, नलिनीचा फोन होता? हो. मग तू काय आता सौमित्राकडे चालली आहेस का? हो, पण मी काकूंना भेटायला चालली. अच्छा, पण आता सध्या तुमच्यामध्ये जे चाललंय त्याची कल्पना आहे का त्यांना? नाही, कल्पना नाहीये, पण सौमित्र सांगणार आहे त्यांना. एनिवे चल, मला उशीर होतोय, मी निघते. बाय 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 बाय. अगं माई, दादानी मनचं किती चांगले तो. ताईंनी असं नातं नाही तोडायला पाहिजे. खरंय, पण सध्या काय झालंय की तिचे कान आणि डोळे बंद झालेले आहेत. कळेल तिचं तिला, ती वेळ यावी लागेल. चल आपण ब्रेकफास्ट करूया. कम ऑन. दादा, भिवू नकोस, मदर इंडिया तुझ्या पाठीशी आहे. काय काय ग, अशी का उभी आहेस? तुझं आणि मैत्रीचं बिनसलंय. खरं सांगायचं, माझ्याकडे बघून खरं सांगायचं. हिने काहीतरी पिन मारली ना? थांब, त्याने काही केलेलं नाहीये. थांब. मग मैत्री मला म्हणाली की ती खिचडी खाणार नाही. बर. अरे बरं म्हणजे, अरे असं काय? अरे खिचडी दादू, खिचडी. अरे काय खिचडी खिचडी करतेस? कोणी नाही खाल्ली खिचडी? मैत्रिणी. मग तिला विचार ना, का नाही खाल्ली खिचडी? दुसरी लोक काहीतरी काहीतरी करताय आणि तुम्ही मला येऊन प्रश्न विचारताय. काय चाललंय? असं काय? हा हे बघ, आतापर्यंत कमीत कमी 1000 वेळा तरी या दोघांचं ब्रेकडाऊन झालेलं आहे. हा बिनसला असणार आहे, पण एकदा तरी ती पोरगी म्हणाली का की मी खिचडी खाणार नाही? म्हणाली का मैत्रिणी? सांग. नाही आई, तुझं बरोबर आहे. मला सुद्धा संशय येतोय, दादाचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू. ते काय, डबल डेटिंग. येस, तो आलाय म्हणजे नक्की काहीतरी चालू आहे. थांबा रे, डबल काय ते मला सांग. डबल डेटिंग म्हणजे अगं आई, रात्री अपरात्री त्याला मुलींचे मेसेजेस येतात. हो हो, माझा फोन का घेतलास रे चोरा? माझा फोन का घेतलास? तो काय म्हणतोय ते सांग. अगं काही नाही, मग तू खोटं बोलतोय. अगं डबल डेटिंग वगैरे काही करत नाही मी. ते पेशंट असतात ते मेसेज करतात, बाकी काही नाही. काय डॉक्टर, काय होतं? चक्कर येते का? एक मिनिट.